साहेब भिडे या साहेबांचं देखील एवढ्या सकाळच्या सत्रामध्ये शुभ आगमन होते. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहर्ष मनपूर्वक स्वागत. तर साहेब आपण या मुख्य व्यासपीठामध्ये एक सामना चालू होतोय. पंचांचं होते ग्रीन सिग्नल दिव्या दोन्ही संघाला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक सो गुड द गेम. स्ट्राईक वर राहुल नाश्त्याचा विचार केला ना तर अजय आणि गोलंदाजाचा विचार केला ना तर गोलंदाज देखील राहुल. राहुल टू राहुल असा सामना आपल्या भेटीस आला सकाळच्या क्षेत्रामध्ये. पहिला चेंडूपैकी करण्यासाठी सज्ज सावरली सांडी संघाकडून राहुल आला. सलामीला पाहिलं ना तर स्ट्राईक वर राहुल पाडवी लोकांना बिडसगाव संघाकडून. सामना पंचाने ग्रीन सिग्नल दिलाय. दिव्या दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. सो गुड द गेम. पहिला चेंडू स्लो गतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी मिळाली. पहिला चेंडू आला न्यू धाव. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवर. पहिला चेंडू जरूर होता. समाचार घ्यावे लागेल. गोलंदाजाने देखील इरादा स्पष्ट केला कारण तो स्पर्धेचा पहिला चेंडू आहे. कारण चेंडूला पाहणं गरजेचं असतं. दुसऱ्या चेंडूपैकी करण्यासाठी सज्ज राहुल. स्ट्राईकवर राहुल. हो एक ठिकाणी आणखी हाताने चेंडूला सन्मानित केलं. त्या सर्कलच्या हातमध्ये चेंडू अडवण्यात येईल. चेंडूला उचलता केली जाईल ना त्या दरम्यान सिंगल होते कम्प्लीट. आणि सिंगलच्या मोठ्या पत्नीने धावफलक मात्र धावणे इलेव्हन बेडसगाव संघाचा अकाउंट ओपन केलं जातं. धावफलक आणि धावफलका बरोबर बिनबाद एक धाव. पहिले षटक हो फील्डला बरी गॅप आहे मोठा. नवी धावांना तोटा. रन्स मिळतील या 4-4-4. हा येते राहुल आजच्या बॅट मधून चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं. आता बिनबाद 5 धावा. तिसऱ्या चेंडूवर आला मोठा फटका. धावफलक जाऊन पोहोचलं. बिनबाद 5 या अंकावर. पुन्हा गोलंदाज मार्कवर राहुल. या ठिकाणी पाहायला गेलं तर चेंडू आगत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. चुका पाहायला मिळतात. स्वतः शेर होता पण तो आज जमिनीला बांध झाला आणि चेंडू मात्र परार होतोय जमिनीला गुदगुल्या करत. हा चेंडू जातो सीमा रेखा पार. रन्स धरणे इलेव्हन संघासाठी अजय यांच्या बॅट मधून चौकार. धावफलक पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचले. तिथे बिनबाद 13 या अंकावर. अजून विचार केला तर अजून एक चेंडू बरोबर आहे. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस पहिला चेंडू प्रेस केला त्यावेळेस मोठा चेंडू आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आला सिंगल. त्यानंतर आला चौकार. त्यानंतर आला चौकार आणि त्यानंतर देखील आला चौकार. 3 चेंडूवर 3 चौकार आले. धावफलक जाऊन पोहोचले. तर बिनबाद 13 या अंकावर. समोर मिळवले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू पळून परार. 4 धावांसाठी 4 चेंडूवर मात्र आले. हा 4 चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचलं. तर बिनबाद 17. पहिल्या षटकामध्ये जरूर 17 धावा खर्च केला राहुलला. मी कौतुक करेन अजय या फलंदाजाचं. चांगली खेळी
एक टिकटल संघाचा साई कोटेने नाणेड बॉलचे दुसरे षटक खेळून आलाय स्वतः संघाचा संघनायक संदीप आलाय गोलंदाज मार्कवर आलाय नवदार धावफलक स्थिर अंकावर बिनबाद 17 या अंकावर कमबॅक करावं लागेल मात्र या दुसऱ्या षटकामध्ये संदीपला आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात त्यानंतर मात्र स्वतःने जबाबदारी घेतली पुन्हा या ठिकाणी क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न केला होता परंतु पंच देखील आमच्याकडे वर्ल्ड सकाळच्या क्षेत्रामध्ये कबायत करताना पाहायला मिळते हा चेंडू जाऊन पुढे तो सोसायटी बिनबाद आपल्याला डबल कव्हर लागले जाते हा चेंडू देखील खराब आहे बॅक बॅक दुसरा चेंडू देखील खराब धाव क्लॉक 19 अंकावर जाऊन पोहोचतो या ठिकाणी पुन्हा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु पंचाने देखील निवडलं की लाईन आता चांगली आहे हा चेंडू देखील निवडा जरा दोन चेंडू निर्धाव फेकले होते त्यानंतर दोन चेंडू देखील ब्रेट आले त्यानंतर स्वतःला कव्हर केलं नियंत्रण मध्ये ठेवलं आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर हा चेंडू चांगला आलाय असं जर एखादा जर निर्धाव चेंडू आला ना तर कमबॅक करताना पाहायला मिळालं संदीप गोलंदाज हो हो हा चेंडू देखील आपल्याकडे फक्त दिशा दाखवली आउटफील्ड फास्ट चेंडू जर वनडॉन सीमारेषा बाहेर हे देखील मिळतील 4 धाबा राहुलच्या बॅटमधून धावपळ जाऊन पोहोचलं त्याचा बिनबाद 23 अंकावर गोलंदाज मार्कवर संदीप या संघाच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचत आहे बिनबाद 24 अंकावर गोलंदाज मार्कवर संदीप वैयक्तिक आणि संघ कोट्यात हो हा प्रकार चेंडू फक्त दिशा दाखवायची आणि ती या ठिकाणी काम केलं जात आहे जेवढं तुम्ही शॉर्ट चेंडू फेकाल ना तितक्या त्या चेंडूवर मात्र मोठा फटके येतील यामध्ये मात्र शंका नाही आहे कारण हे मैदान पाहायला गेलं ना तर संपूर्ण सुपर हे गोल मैदान पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला गेलं बॅटिंग अप्रोच देखील पाहायला मिळतं या ठिकाणी भरपूर धावा होत आहेत 5 षटकामध्ये तब्बल 82 धावा देखील या ठिकाणी झालेल्या पाहायला मिळाल्या धावपळ जाऊन पोहोचले चौघाच्या मदत देखील बिनबाद 28 धावा पुन्हा गोलंदाज मार्कवर संदीप शेवटचा चेंडू उडत आहे पुन्हा या ठिकाणी
त्याची इन्साइड एज लागली होती. चेंडू टर्नच्या दिशेने ट्रॅव्हल्स झालाय. चेंडू ताणला नाहीये. चेंडू जाऊन सी येणार एका बार. रन्स मिळतील. 4-4-4 हा होतोय. हिला चेंडू कर्त्याच्या साईडने खेळला गेलाय. एक तर पूर्ण होतं दुसऱ्या डावीसाठी देखील केलाय. बघा मित्रांनो या ठिकाणी भरपूर कमेंट येतात, भरपूर मेसेज देखील येतात की लावणीला आवाज मात्र विचित्र वेगळा येतोय. परंतु मित्रांनो या ठिकाणी पाहायला गेलं तर मशीन प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आम्ही देखील काही करू शकत नाहीये. क्षमा असावी मित्रांनो. ऑनलाईन पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी क्षमा मागतोय की या ठिकाणी जो आवाज येतो ना मित्रांनो, मशीन प्रॉब्लेम असल्यामुळं आगळा आणि वेगळा आवाज येतोय. तर मी पुन्हा एकदा तुमच्या सर्व प्रेक्षकांचं मी क्षमा मागतोय. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का क्रमांक लागलाय. तारुण्य लोकांना बरीच गाव संघाला अजयच्या माध्यमातून ज्या अजयनं मात्र या ठिकाणं चांगली खेळी केली, चौकात ठोकले, त्या अजयला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मंगेश बाबांचा विचार केला तर बाजूला जाऊन पोहोचलं. बाबा एक बाबा 33 झाला. हो हो, हा चेंडू देखील अर्धा जाडून फिरत आहे. जमीनला गुदगुल्या करत जातोय. सीमा लगेच मात्र या ठिकाणी चेंडू अडवण्यात यश आलं. चेंडू इतरपैकी जाईल ना, त्या दरम्यान मात्र दोन धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलं. एक बाबा 35 धावा. हो रिव्हर्स अटॅक, धाव तलवार आणि या ठिकाणी सक्सेसफुल ठरले. चेंडू जाईल वन डाऊन सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील. 4-4-4 हा इथे मंगेशच्या बॅटमधून चौकार. धावफलक जाऊन पोहोचलं. तिथं एक बाद 39 धाव. या ठिकाणी पाहिलं गेलं तर हा चेंडू पाहायला गेला ना तर निर्धाव झालाय. धावफलक स्थिर अंकावर.
आपल्या आकर्षण आला असेल तर आपण देखील रिपोर्टिंग करा, कारण यानंतर आपला सामना या ठिकाणी खेळवला जाईल यामध्ये मात्र शंका नाही आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. अजयला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या सांघिक गोट्यातील 4थे षटक हाताळण्यासाठी काशनात आलाय. गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर. हो हो भन्नाट वेग. या ठिकाणी पंचांना लाईन पाहावी लागेल. इट इज वाईट. खराब चेंडू. अवंतर एक धाव मिळेल. अवंतर धाबेने धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचला दादा. 1 बाद 43 धावा. जेवढे तुम्ही खराब चेंडू फेकाल तेवढं या ठिकाणी धावा रचल्या जातील हे देखील विसरून चालायचे नाहीये. ओहो या ठिकाणी समालोचन कक्षाला सलामी देताना हा येतो 1 बॉम्बचा चौकार. धावफलक जाऊन पोहोचली. आता 1 बाद 47 धावा. पहिला सामना आपल्या भेटीस आलाय सकाळच्या क्षेत्रामध्ये. बघा किती धावांचा मात्र टार्गेट सेट केला जाईल या पहिल्या सामन्यामध्ये. जेवढे तुम्ही शॉर्ट बॉल टाकाल ना तेवढे शॉर्ट बॉलला मात्र या ठिकाणी चेंडूला दिशा दिली जाईल. ओहो या ठिकाणी पटका जरूर टक आवाज आलाय आणि चेंडूला बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू जाईल सीमा रेखापार. रन्स मिळतील या 6-6. हा तो षटकार राहुलच्या बॅट मधून. धावफलक जाऊन पोहोचलं तर 1 बाद 53 धावा. 53 लॉस ऑफ द 1 विकेट अँड टीम तारुणी 11 बेडसगाव. हो चांगला चेंडू देखील पाहायला मिळालं. ह्या चेंडूची याच लाईनची गरज आहे सावरली सँडी संघाच्या गोलंदाजाला, कारण जितके तुम्ही चेंडू डॉट फेकाल ना तितका दबाव कमी होईल. हा चेंडू देखील चांगला आहे. आपण चांगली बघितलं तर हा चेंडूचा विचार केला ना तर हा चेंडू देखील निर्धावाला आहे. धावस्त फलक स्थिर अंकावर 1 बाद 53 धावा. मैदान धावफलकावर लागले जात आहेत. हो कार्प्याच्या साहाय्याने चेंडूला फिरून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवण्यात येईल. चेंडूला उचलफेक केली जाईल. त्या दरम्यान देखील 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. 2च्या समीकरणाने धावफलक जाऊन पोहोचलं. आता 1 बाद 55 धावा. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकातील अजून काही चेंडू उर्वरित देखील पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पुन्हा अलख्याच्या हाताने चेंडूला मात्र सन्मानित केलं होतं. तर त्या सर्कलमध्ये चेंडू आडला होता आणि पाहायला गेलं तर पंचांचा इशारा देखील आलाय की हा 4थं षटक देखील कंप्लीट झालं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं. तर 1 बाद 56 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत तारुणी 11 बेडसगाव संघाचे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकांचा विचार केला ना तर दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 10 धावा आणि चौथ्या षटकाचा विचार केला चौथ्या षटकामध्ये 14 धावा. हा चेंडू देखील क्रॉस लाईन खेळलाय. बघा मित्रांनो पहिल्या षटकापासून जर एकाच दिशेने जर मोठाले फटके येत असेल ना तर मी तर म्हणेन सावरली सँडी संघाला आपण
जे क्षेत्ररक्षण आहे ना ते आपण व्यवस्थित सजवलं गेलं पाहिजे. कारण पाहायला गेलं तर सर्व चौकार पाहायला गेलं ना तर एकाच दिशेने मात्र आल्यात. जेवढं तुम्ही शॉर्ट पिचचे चेंडू फेकाल ना तर त्याच दिशेने मात्र चौकार येतील, यामध्ये मात्र शंका नाही आहे. कारण मैदान या ठिकाणी चांगलं आहे. या ठिकाणी पटका जरूर आलाय, चेंडू जाईल सीमा रेखा पार, रन्स मिळतील या 6-6-6. हा येतोय राहुलच्या बॅट मधून षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचलं तर एक बाद 66 धावा. अजूनही 4 चेंडू उर्वरित आहेत. 2 चेंडूवर जरूर 10 धावा आल्या. हा चेंडू देखील त्याच दिशेनं काट्याच्या सहाय्यानं चेंडूला ढकलण्याचं काम केलं. दरम्यानच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झाला आणि हा चेंडू देखील त्याच दिशेने मात्र सीमारेषा बाहेर धाडलं. धावफलक जाऊन पोहोचलं तर एक बाद 70 धावा. धावफलक जाऊन पोहोचला अतिशय वेगानं. कारण पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूला चौकार, दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर षटकार आला आणि तिसऱ्या चेंडूचा विचार केला ना तर तिसऱ्या चेंडूवर देखील चौकार आणि या चौथ्या चेंडूवर मात्र खराबपैकी देखील पाहायला मिळाले. एकदा पूर्ण तर दुसऱ्या धावीसाठी निघालाय. पाहायला गेला तर पंचधावा 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2च्या समीकरणानं धावफलकचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचलं दादा एक बाद 72 धावा. या ठिकाणी पाहायला गेलं तर ह्या 2 धावा बाईच्या आल्यात. अजूनही विचार केला तर या शेवटच्या षटकातील 2 चेंडू उर्वरित आहेत. पाहूया 2 चेंडूवर किती धावा कुठल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू देखील काटप्याच्या सहाय्याने खेळला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलफेक केली जाते. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर धावचीची संधी आणि या ठिकाणी स्वतःची विकेट मात्र बहाल केली जाते. त्याचा क्रमांक लागतो 2. बॅक टू द आउट. राहुल सलामीचा फलंदाज आला होता, जे काम करायचं होतं ते केलं आणि रनआउटच्या साईन आपले विकेट गमावली. शेवटचा आणि अंतिम षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित. पाहूया या चेंडूवर मात्र किती धावा येतील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये मात्र शंका नाही आहे. सध्याच्या घडीचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलो. हो हा चेंडू देखील चांगला आहे. धावची संधी डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी मात्र सिंगल होते कंप्लीट आणि 5वं षटक देखील झालं कंप्लीट. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं त्याचा 2 बाद 74 धावा आणि येणारे 5 षटकामध्ये अर्थात 30 चेंडूमध्ये 75 धावा जमा कराव्या लागतील सावरली सँडी संघाला विजयासाठी. यापुढे होणारा सामना वरळी बनाम जांभिवली आकाश, दोन्ही संघाचे संघनायक या पण नाणेफेकीसाठी. चला दोन्ही संघाचे संघनायक या. वरळी संघाचा संघनायक आणि जांभिवली संघाचा संघनायक, जांभिवली आकाश संघाचा संघनायक या आपण नाणेफेकीचा करूया कळेल. कारण पहिला सामना हाफ इनिंग साठी थांबला गेलाय, संपुष्टात आलाय. प्रथम फलंदाजी केली तारुणी इलेव्हन भेडीसगाव, तब्बल 30 चेंडू मध्ये 74 धावा कुठल्यात आणि येणारे 30 चेंडू मध्ये 75 धावा कुटायच्यात विजयासाठी सावरली सँडी संघाला. सामना आपला भेटीस येईल. बघा मित्रांनो, सलग आजचा 3रा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये देखील ज्या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा किताब घेईल ना त्या खेळाडूला या आयोजकाकडनं 1 डझन केली दिली जाते आणि तसेच सन्मान चिन्ह देखील या ठिकाणी दिला जात आहे. तर या ठिकाणी पाहायला गेला तर नाणेफेकी कडे वळूया. टॉस बॉक्स मध्ये एका शाळेतनं विचार केला तर वरळी संघ, दुसऱ्या शाळेतनं विचार केला तर जांभिवली संघ. चला जांभिवली संघाचा संघनायक या आपण नाणेफेकीचा करूया कबूल. तर मी विनंती करेन या मैदानाचे मालक साहेबाज काका बुभेरे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते करूया आपण नाणेफेकीचं कबूल.
नकार दिला, कारण राहुलला देखील ठाऊक आहे की तिसरी धाव होणार नाही आहे. तर पहिल्या षटकामध्ये रिक्स कशाला, धावफलकचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचला जाता बिनबाद 6 अंकावर. ओहो, फुल डिलिव्हरी, चुका पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेचायचा होता, परंतु या ठिकाणी नशिबाची साथ मिळते. चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेनं. या चेंडूवर देखील येतात 4 धावा. कशाकाना होईना, परंतु धावा मात्र येतात संघासाठी. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलकचा विचार केला ना, तर धावफलक जाऊन पोहोचला जाता बिनबाद 10 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू आलाय. कारण कमबॅक केलं या तुषारनं, कारण तुषारला देखील ठाऊक आलं झालं की पहिल्या चेंडूवर मात्र न खाता पिता हो या ठिकाणी चेंडूला बुडवलंय. क्षेत्ररक्षक आहे, चुका पाहायला मिळत आहेत आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार. रोज मिळतील 6-6-6. हा येतोय षटकार. बघा मित्रांनो, या ठिकाणी षटकार आहे. आमचे प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी आणि त्याही देखील आमच्यापर्यंत इशारा दिला. क्षमा, प्रेक्षक नव्हे तर आयोजक आहेत किशोर प्रिकर. हे आम्हाला कळवलं की हा षटकार आहे आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं धावफलकावर. 16 धावा. बघा, ज्या वेळेस गोलंदाजी करत असताना राहुल होता गोलंदाज आणि तोच राहुल आता फलंदाजीवर आहे. या राहुलच्या गोलंदाजीवर 17 धावा कुठल्या होत्या आणि त्याच राहुलनं मात्र कमबॅक करण्याची सुरुवात केली. आता बी 16 धावा कुठल्या जात आहेत. अजूनही विचार केला ना तर एक चेंडू उर्वरित आहे आणि या चेंडूवर जरी एक धाव आली ना तर समीकरण मात्र पहिल्या षटकातील सेम होईल, यामध्ये मात्र शंका नाही आहे. कारण पहिल्या षटकामध्ये जरूर गोलंदाज होता राहुल आणि तोच राहुल आता फलंदाजीवर आहे. कारण राहुलच्या गोलंदाजीवर 17 धावा आल्या होत्या. हो हो, या ठिकाणी टक आवाज. 2 षटकाच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषा बाहेर. या चेंडूवर मिळत आहेत 4 धावा. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. धावफलक जाऊन पोहोचलं तर बिनबाद 20 या अंकावर. पाहता पाहता पहिले षटक देखील संपलं. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या. चेंडूवर मात्र प्रहार केलाय. हा मनगडी टाकलेला एवन क्वालिटीचा हा आलाय षटकार काशिनाच्या बॅट मधनं. धावफलक भन्नाट वेगानं धावफलकावर बिनबाद 26 धावा लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर मोठा फटका दडपण निर्माण करून दिलं या गोलंदाजावर या काशिनाथनं. पुन्हा गोलंदाज मंगेश. फुल डिलिव्हरी, पंचाने बघावं लागेल ही लाईन आणि या ठिकाणी पंच देखील ऑफिसर पंच. हा चेंडू आलाय नो. एक
अवंतर धाव मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलं 27 अंकावर. या पुढील येणारा चेंडू उघडा डोळे पहा, नेट चेंडू आहे. फेक मोठा फटका खेळण्याची संधी आहे. या ठिकाणी गरज होती का, हे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी ज्या ठिकाणी पाहायला गेला तर रिव्ह्यू घेतला जातोय. जरूर फ्रीची चान्स होती, परंतु या ठिकाणी जर का रनआउट असेल ना तर विकेट गमावावी लागेल सावरली सँडी संघाला. या मुकलेश सर, आपण जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आम्ही मात्र या प्रेक्षकांच्या पर्यंत आणि या खेळाडूपर्यंत पोहोचू यामध्ये मात्र शंका नाही आहे. पीसी ऑपरेटर आमचे बाला भस्मा आणि त्यांच्या संबंधित मुकलेश बुबोरे साहेब. जो निर्णय असेल तो नक्कीच तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचेल यामध्ये मात्र शंका नाही आहे. फ्रीजचा चेंडू होता, कोणतीही रिक्स घ्यायची नव्हती, परंतु या ठिकाणी जोखीम घेतली. परंतु काय निर्णय असेल तोपर्यंत एस या ठिकाणी फलंदाज सेफ आहे. सिंगल होते कंप्लीट. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे एकच कॅमेरा आहे. बघा चिंता पण आपणच. जे ठिकाणी तोट्या सर्कल मध्ये रिक्स आहे, परंतु एकदा फिक्स आहे. सिंगल होते कंप्लीट. बघा मी पंचांना विनंती करेन, फक्त आपण रिव्ह्यू घ्यायचं आहे ना तरच आमच्यापर्यंत इशारा दाखवा, आणि फक्त रिव्ह्यू दिला जाईल ना खेळाडूंना फक्त विमर्शसाठी. आणि रनआउटचा जर तुम्हाला जर घ्यायचा असेल ना फक्त पंच घेऊ शकतायत, कारण आपल्याकडे एकच कॅमेरा आहे. ओहो बन्नाट विक. हा चेंडू आलाय निर्धाव. धावफलक जाऊन पोहोचलं बिनबाद 29 अंकावर. हो हा चेंडू देखील बॅटच्या स्लॉट मध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एक धाव ते कंप्लीट. 30 धावा धावफलकावर. काय जांभिवली आकाश संघाचा संगनायक आलाय का बघा. जांभिवली संघाचा संगनायक आला असेल तर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हा चेंडू भन्नाट वेग. पाहायला गेला तर दुसरं षटक देखील कंप्लीट झालं. बघा ज्या वेळेस दुसरं षटक चालू होतं सावरली सँडी संघाचं, त्यावेळेस देखील 2 षटकामध्ये तब्बल 30 धावा कुठल्या होत्या. आणि या ठिकाणी पाहायला गेलं ना तर भेडीसगावच्या 2 षटकाच्या समाप्तीत मध्ये देखील 30 धावा कुठल्यात.
एकूण धावफलक सावरून सँडी संघाची धावफलक जाऊन पोहोचली आता बिनबाद 30 या अंकावर जाऊन पोहोचली. अजूनही पाहायला गेलं तर 18 चेंडूमध्ये तब्बल 45 धावा जमा करायच्या आहेत. गोलंदाज मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चांगल्या कोट्यातील तिसरं हाताळण्यासाठी तुषार आलाय. चला जांभिवली संघ, आम्ही तुम्हाला वारंवार पुकार दिला जातोय. आपण आला असाल आणि आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ना, तर आपण या टॉस बॉक्स मध्ये आमच्या मुकलेश भुभे यांच्या शुभ हस्ते करूया. काय साहेब काय कारण प्रत्येक सामन्यामध्ये 25 मिनिटांचा कालावधी द्यायचा आहे. या ठिकाणी पाहायला गेला तर हा चेंडू डॉट आलाय, निर्धाव आलाय. 17 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे विजयासाठी. सावरवली सँडी संघाला जरूर 15चा सरासरी या ठिकाणी गाठली गेली. हो, या ठिकाणी बॅचिंग साठी लागली. चुकीची कॉलिंग, सोपा जेल जमिनीला दान केलं. काशनाथ या फलंदाजाला मिळाली जीवदान. धावफलक जाऊन पोहोचले होता आता बिनबाद 31 या अंकावर. चला या ठिकाणी मी विनंती करेन, आकाश जांभिवली संघाचा संगणक आलाय. स्वर्गीय भास्कर 11 वरई संघाचा संगणक. या आपण देखील हो हा चेंडू देखील चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर फक्त त्यांना दिशा दाखवायची होती, परंतु बॅट अँड बॉलचा देखील संपर्क झाला नाहीये. गोलंदाज मार्कवर हा चेंडू बॅटची इनसाइड एज. चेंडू बॅटला ब्रेक झाला आणि जेल मात्र चांगला कॅरी केला. त्याचा क्रमांक लागला पहिलं. सावरवली सँडी संघाला बॅक टू द ग्राउंड राहुल. मैदानाचे मालक यांच्या शुभ हस्ते स्वर्गीय भास्कर 11 बनाम जांभिवली आकाश असा सामना आपल्या भेटीस येईल. नाणेफेकीचा कौल लागलाय. जांभिवली संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथम शतकक्षण करण्याचा धाडस निर्णय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कमलाकर. या ठिकाणी पाहायला गेलं ना, तिसरे षटक पहिल्या षटकाचा विचार केला तर निर्धाव चेंडू आलाय. दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली आणि तिसऱ्या चेंडूवर निर्धाव आला आणि चौथ्या चेंडूवर जर पाहायला गेलं ना तर बॅट कट, विकेट आले. अजून विचार केला तर तिसऱ्या षटकातील 2 चेंडू उर्वरित आहेत. तुषार आहे गोलंदाज मार्कवर. हा ट्रॅकर या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर चुका होणार नाहीये. झेल पकडला जातोय आणि संपुष्टात आलाय कमलाकरचा खेळ. बॅक टू द ग्राउंड कमलाकर. ते काम जरूर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं ना तर कॅलरीज कमी पडली आणि सुरेख असा झेल देखील कॅरी केला. त्याचा क्रमांक लागला दुसरं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदीप संघाचा संघनायक ज्या नावाने हे संघ खेळलं जातं ना, तोच फलंदाज तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अजून विचार केला ना तर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, उर्वरित 13 चेंडू, धावांचा विचार केला धावफलक 44 धावा.
हा चेंडू देखील आकाशामध्ये आहे, हवेत आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. चेंडू चाल सीमारेच्या बाहेर. मानगडी हे वन क्वालिटीचा षटकार येतोय. चला पाण्याची व्यवस्था पुरवायची. पाहता पाहता तिसरं षटक देखील संपलं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपलं जाऊन पोहोचलं दादा 2 बाद 37 धावा. चला पाण्याची व्यवस्था पुरवायची. 12वा खेळाडू आपण पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 12 चेंडूने 38 धावांची गरज विजयासाठी. त्याच टप्प्याचा चेंडू होता, परंतु फलंदाजाला समजला नाही. टप्पा पडल्यानंतर मात्र उसळ मिळाली आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. दुसरा चेंडू देखील आलाय. निर्धाव धावफलक स्थिरांकावर. आता 2 बाद 37 धावा. अजूनही 10 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. हो हो, या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि चुका पाहायला मिळतात. चुकांच्या रूपांतर हा येतोय चौकार. धावफलक जाऊन पोहोचलं 2 बाद 41 या अंकावर. बघा मित्रांनो, गोलंदाज या ठिकाणी पाहायला गेल्यानंतर भरपूर अफाट मेहनत केली जाते, परंतु गोलंदाजाला प्रतिसाद मात्र भेटत नाही. क्षेत्ररक्षकाचा सोपा झेल होता, तो देखील कॅरी करता आला नाहीये. जर का हा झेल जर कॅरी झाला असताना तर पूर्ण दडपण निर्माण झालं असतं सावरले सँडी संघावर. पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्क वर. सनी. हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर आउटफील्ड फास्ट. टप्पा पडल्यानंतर फक्त चेंडूला उचली मिळाली. गुडल्यांचा चेंडू होता, कारण गोलंदाजाला देखील ठाऊक आहे जर का या फलंदाजाच्या बॅटमनच्या जर बॅटच्या रेडिंगमध्ये जर चेंडू आला ना तर हा चेंडूवर मात्र नक्कीच मोठा फटका येईल, यामध्ये मात्र शंका नाही आहे. ते देखील त्यांना अनुभव आहे. आप ट्रॅकर या ठिकाणी जसं म्हटलं होतं ना तसंच या ठिकाणी पाहिलं, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर चेंडू भरपूर उंचीवर गेला होता. उंची कमी, उंची जास्त आणि लांबी कमी पाहायला मिळाली होती. पकडला जातो जल आणि संपुष्टात येतो काशीनाथचा खेळ. सलामीचा फलंदाज देखील तंबूच्या आश्रयाला. धावफलक स्थिरांकावर जाऊन पोहोचली 3 बाद 41. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फलंदाज नरेश. अजून विचार केला तर
चौथ्या षटकातील काही चेंडू उर्वरित आहेत. खऱ्या अर्थानं चांगली जी गोलंदाजी या सनीच्या माध्यमातून झाली या तारुण्य 11 संघासाठी. तब्बल 3 चेंडू मात्र डॉट फेकले, निर्धाव फेकलेत आणि संघाचा डाव मात्र सावरून ठेवलाय. कारण 75 धावांचा टार्गेट, 75 धावांचा डोंगर चढायचा होता. अजून पाहायला गेलं तर अजूनही 7 चेंडू उर्वरित आहे. 7 चेंडू मध्ये तब्बल 34 धावांची गरज आहे. हो, या ठिकाणी क्लिंग बॉल पाण्याच्यावर बिघडलं जात आहे. धक्का क्रमांक लागतोय चौथ बॅक टू द ग्राउंड नरेश. सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना आपल्या बीटीसीएल स्वर्गीय भास्कर 11 वरही बनाम जांभिवली आकाश. पोहोचलं ना दादा. 4 बाद 41. नवीन फलंदाज देखील नरेश मैदानाच्या आतमध्ये. जसा नरेश बाद झाला तसा दुसरा नरेश देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अजून विचार केला 6 चेंडू आणि तब्बल 34 धावा. 6 चेंडू मध्ये 34 धावा, 5 मोठाले फटके. संदीप शाहीबर गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कबर. राहुल बॅट इनसाइड एज. चेंडू बराच वेळ हवेत आहे. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण होते. अजूनही 32 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 32 धावा. पाच चेंडूवर मोठाले फटके, हवाई सफल षटकार ठोकावे लागतील जर का सामना जिंकायचा असेल तर. प्रयत्न जरूर करण्यात आला होता, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर सिंगल होती कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं. 4 बाद 44 धावा. ज्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराचा वेध घेतोय. पाहायला गेलं तर हा चेंडूवर भन्नाट वेग देखील पाहायला मिळालं. त्यानंतर हा चेंडू आलाय निर्धाव. एकही धाव मात्र घेता आली नाहीये. स्थिर अंकावर धावफलक 4 बाद 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. हा चेंडूवर देखील आडवा झाडू फिरवला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. फुल डिलिव्हरी क्रॉस द लाईन, आडवा जाडू फिरवून हा येतो चौकार नरेशच्या बॅट मधून आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. तर 4 बाद 48 धावा. 48 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. हा चेंडू अफेत आहे, त्या चेंडू खाली येईल. शतरक्षक नाही, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आढळला जातोय. पाहायला गेलं तर हा सामना या ठिकाणी संपुष्टात आलाय. विजयी संघ होतोय तारुण्य 11 बेडीसगाव संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचं देखील गोड गोड गवतो. जाऊया या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे, ज्या ठिकाणा चांगली केले 6 चेंडूवर. जर या ठिकाणी पाहायला गेलं ना तर मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय ज्या खेळाडूने मोठाले फटके ठोकले. 18 चेंडूमध्ये तब्बल 35 धावा कुठल्या. तोच खेळाडू मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला. त्या खेळाडूचं नाव आहे अर्थात राहुल.
मी विनंती करेन आमचे सदाच्या विभेरे साहेबांना की आपल्या सुद्धा असते देऊया आपण मॅन ऑफ द मॅच आज सामनावीर चषक आणि 1 डझन केले